रूप पाहता लोचती
धन्य मी मानीन आपुले
धन्य मी मानीन आपुले संचित राहिले से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडयावाही काळ हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती संताचे संगती सर्व काळ धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडयावाही काळ हाती तू कमले धालेची न धाय खादलेची खाय आवडीने धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडयावाही काळ हाती विठ्ठल विठ्ठल स्वर धरण्यासाठी महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्दे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वदे पाण्डुरङ्गम्
कलावज्ञ जीवो धरार्थावतारम् कलाकामतेजो धिकामो दिवक्त्रम् खलाणी श्रवणा पन्वारदाहदक्षम् समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वराय नमो रायगडी मंदिरी वसे माझराया चरणी अर्पितो अखंडित काया जगदीश्वरासी जोडली जाची खाती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामधिष्ठं वातात्मजं वानरयोतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कृष्ण चले आओ जी पवन कुमार
धन्य मी मानीन आपुले संचित राहिले से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे आम्हाही काळाती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त अवतार धारक करुणा घनदया सिंधू सकलकंठ भूषण पंचमविध निर्माते जगत उद्धारक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणांचा सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचयाचा आणि स्व अनुभवातून स्वतःच्या संचिताला धन्यता देणारा अभंग आजच्या या कीर्तनाकरिता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो असा अत्यंत पुण्यशील आणि धर्मशील असणार हे औराळ गाव आणि याच औराळ गावातील परमार्थ प्रेमी ग्रामस्थांच्या उत्तुंग पारमार्थिक भावनेतून ग्रामदेवता इष्ट देवता मातृदेवता पितृदेवता ब्राह्मण देवता सकल संत देवता या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने भक्तराज हनुमंतरायाच्या पवित्र आणि दिव्य अशा प्रांगणामध्ये गेली 4 दिवसापासून चालू असलेला भव्य दिव्य सुंदर देखणा असा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि याच सप्ताहातील असणारी 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आपल्याच गावातील महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आदरणीय हरिभक्ती परायण परमेश्वर महाराज औराळकर महाराजांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडे आलेली आहे. विठ्ठल एकल्याचा मोहे खेळ आणि म्हणून मेळ मेळविला या न्यायानं आज या ठिकाणी मृदंगाची साथ करण्यासाठी आपल्याच परिसराचं भूषण असलेले युवा मृदंगाचार्य सुनील दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. इकडची गायनाचार्य मंडळी अतिशय गोड ज्यांचं गायन आहे आपल्या परिसराचं भूषण असणारे आदरणीय हरिभक्ती परायण गायनाचार्य तुकाराम दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. आमच्या सोबत आताशी आम्हाला घेऊन आलेले आदरणीय आपल्या परिसराचं भूषण अतिशय गोड गायन तसंच गोड स्वभाव क्षणात ओळखला मी. गोड स्वभाव सुद्धा महाराजांचा आहे म्हणून त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी नतमस्तक. आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे इकडचे गायनाचार्य तुषार महाराज माझ्या लक्षात येणार चला चिठ्ठीवर लिहून द्या म्हणजे मी आदरणीय हरिभक्ती सुद्धा दुसरे गायनाचार्य आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. आदरणीय महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होते. विनेकरी बाबा अतिशय पोशाखामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला पूर्णविराम देते. याच ठिकाणी माझ्या सेवेला प्रारंभ करते. मस्तका हे पाया भरिया वार करी
सिस्टीम सुद्धा अतिशय गोड आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा आणि गोड देण्याचा प्रयत्न करा. माझं सिस्टीम वाल्याचं अजूनही कधी बिघडलं नाही, कारण त्याच्यातलं मला काही कळत नाही. त्याच्यामुळे योग्य देण्याचा प्रयत्न करा. माझ्याबद्दल सुद्धा थोडासा परिचय करून देत असताना एवढंच सांगेन, मी काय फार मोठी ज्ञानी नाही, ना अनुभव ना अभ्यास ना पात्रता ना योग्यता, पण नाव मात्र योग्यता. आज भक्तराज हनुमंतराया जशी जशी या अल्पबुद्धीला चालना देतील मायबाप, तसं तसं मी या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बोलत असताना, चिंतन मांडत असताना एखादा शब्द माझ्या तोंडून अपशब्द गेलाच, चुकीचा शब्द गेलाच, तर तुम्ही माये मिले करू या न्यायानं क्षमा कराल एवढी अपेक्षा असेल. कारण माऊली सुद्धा बोलतात, ना तरी बाल बोबडा बोली बाबुडा विचुता पाऊली, हे चोर करणी माऊली देवी. या माऊलीच्या दयानं तुम्ही सुद्धा मला क्षमा कराल एवढीच अपेक्षा असेल. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या संचिताला धन्यता देत आहेत. पण का तुकोबाराय संचिताला धन्यता देत आहेत याचा आपण विचार करणार आहोत. असं जीवनामध्ये तुकोबांच्या काय प्राप्त व्हावं की तुकोबांनी संचिताला धन्यता द्यावी. तसं जर आपण कधीतरी गाथा अभ्यासला तर अनेक ठिकाणी धन्य हा शब्द आम्हाला सापडेल. पण त्या सगळ्या प्रमाणाचा जर आपण विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की जगद्गुरु तुकोबाराय धन्य हा शब्द ज्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळण्यासाठी कठीण आहे, ज्या गोष्टी अवघड आहेत, ज्या गोष्टी असंख्य प्रयत्न करूनही प्राप्त होत नाहीत, त्या गोष्टी फक्त आणि फक्त भाग्याने मिळतात. अशा गोष्टी करिता जगद्गुरु तुकोबाराय धन्य हा शब्द वापरतात. विठ्ठल काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराया संसारिकाला धन्यता देतात. पण कोणत्या संसारिकाला? एवढे आपण सगळे या ठिकाणी बसलोय, या संसारिकाला अजिबात नाही. तर ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया ही ठासून भरलेली आहे अशा संसारिकाला तुकोबाराय धन्यता देतात. धन्य ते संसारी.
अतिशय समर्पक असणार प्रमाणे आता बोलतानाही आवाज वाढवा, थोडासा आवाज द्या. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. अशीच मंडळी कीर्तना करिता असली पाहिजे. मी नेहमी सांगते, संतांच्या जे ग्रंथात असतं ते महाराजांच्या ओठात असतं, आणि जे महाराजांच्या ओठात असतं ते गायकांच्या कंठात असतं, आणि जे गायकाच्या कंठात असतं ते आमच्या मृदंगाचार्याच्या बोटात असतं, आणि ते मृदंगाचार्याच्या बोटात उगं नसतं, ते आवराळकरांच्या नोटात असतं. तेवढं ऐकलं पाहिजे होतं तुम्ही. आता वाजवा जोरात. म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. तुकोबर आहे तिथं सुद्धा सगळ्यांच्या अंतकरणामध्ये दया नाही, एखादाच दुर्लभ व्यक्ती आहे महाराज त्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, म्हणून तुकोबर आहे तिथं सुद्धा धन्य हा शब्द वापरतात. पुढे जर आपण विचार केला तर तुकोबर आहे काही ठिकाणी अशा गोष्टीकरिता धन्य हा शब्द वापरला. मायबाप तुम्ही आम्ही या मनुष्य देहाला आलो म्हणून सुद्धा तुकोबर आहे धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. ही दुर्लभ आहे मायबाप. आपल्याला बरेच लोक आपल्या गावात आहे पण कीर्तनाकरिता सगळेच आलेत का? दुर्लभ आहे महाराज. दास होणारे कमी आहेत म्हणून तुकोबर आहे तिथं सुद्धा धन्य हा शब्द वापरतायत. काही ठिकाणी तुकोबर आहे म्हणतात अरे बाबा जी लेकरं हिताच्या ठिकाणी जागे आहेत अशांच्या मायबापाला सुद्धा धन्यता दिली ना संत महात्म्यांनी. अशांच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता दिली तुकोबारा यांनी. काय म्हणतात? आपुलिया हिता जोशी जागता, आपुलिया हिता जोशी जागता. अतिशय गोड गायलं बरं का दादांनी. अशांच्या आई वडिलांना माता पित्याला सुद्धा धन्यता तुकोबारा यांनी दिली. काही ठिकाणी तुकोबारा आहे ज्या दिवशी संत भेट झाली त्या दिवसाला सुद्धा धन्यता देतात.
तुकोबाराच्या काळाला सुद्धा धन्यता देतात. धन्य काळ संत भेटीन बाई मिठी पडली तो. हे सुद्धा दुर्लभ आहे, बहु अवघड आहे संत भेटी, म्हणून धन्य वापरलं महाराज. त्या दिवसाला सुद्धा धन्यता दिली. धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शील गेला. अनेक प्रमाण तुम्हाला मला गाठ्यामध्ये सापडतील. मीही तेवढी देऊ शकते. तुम्ही सगळ्यांची सुद्धा मला गॅरंटी आली की तुम्ही सुद्धा देऊ शकाल महाराज. तुमचा सुद्धा एवढा अभ्यास आहे. मग जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगातून संचिताला धन्यता देतायत मायबाप. असं काय जीवनामध्ये प्राप्त झालं असावं? जगद्गुरु तुकोबारा यांचं चरित्र कधीतरी अभ्यासलं तर लक्षात येईल मायबाप. सगळी असणारी परिस्थिती जी आहे ती प्रतिकूल परिस्थिती आहे. जीवनातली जी अवस्था आहे ती सगळी विपन्न अवस्था आहे. तुकोबारा यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर सगळं दारिद्र्यच आहे महाराज तुकोबारा यांच्या आयुष्यामध्ये. लौकिकाच्या बाबतीत, त्या प्रपंचाच्या बाबतीत विचार केला तर काही सगळ्या गोष्टी मुबलक काहीच नाही मायबाप. प्रतिकूल आहे. पण तरी तुकोबारा म्हणतायत एका ठिकाणी, आणि आमच्या घरची परिस्थिती म्हणजे कशी आहे वर्णन करून सांगितलं. आम्ही सदैव सुडकी जवळी थोर भागी, आम्ही सदैव सुडकी जवळी थोर भागी. ही तुकोबारा यांची परिस्थिती आहे महाराज. पण तुकोबारा यांनी कुठल्याही लौकिका करता या ठिकाणी संचिताला धन्यता नाही दिली. तुकोबारा यांनी अगोदर अभ्यास केला मायबाप. या देहाचं सार नेमकं कशात आहे हे तुकोबांनी अगोदर जाणलं मायबाप. कशामध्ये मग याचं सार? याची देही घडे देवाचे भजन, अडीक हे ज्ञान नाही कोठे. किंवा म्हणतात बघा, देवे दिला देहा भजना मोठा, देवी दिला देहा भजना Oh,
ही तर सार आहे बाई बाप, भजन हे सार आहे. आणि हे केलं तरच जन्माचं सार्थक होणार आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. हे भजन हे त्याचं नाम इथलं सार आहे महाराज. सार 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 विठोबा नाम तुझे सार. मग तुकोबाराय म्हणतायत आपण आलोय कशा करिता, तेच काम आपल्याकडून प्रामाणिकपणे व्हायला लागले. म्हणजे जी वस्तू ज्याच्या करिता मिळाली त्याच्याकरिता तिचा योग्य वापर केला तर ती सार्थकी लागते, अन्यथा मिळून सुद्धा वायाला जाते. मग तुकोबारायने सार तत्व शोधलं आणि तुकोबाराय म्हणतायत बाबा अरे आज माझं संचित धन्य आहे, म्हणूनच या नामाबद्दल अंतकरणामध्ये प्रीत आहे. अभंगाचं जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये का संचिताला धन्यता दिली त्याचं उत्तर सुद्धा तुकोबरायांनी दिलं. राहिलेसे प्रीत तुझे नामे, तुझ्या नामाबद्दल माझ्या अंतकरणामध्ये प्रीत आहे. का आहे तर माझं संचित सुद्धा कसं आहे धन्य आहे, म्हणून धन्य मी मानेन आपुले संचित. आणि राहिलेसे प्रीत तुझे नामे, नामाबद्दल प्रीत सहजासहजी निर्माण होत नाही. प्रीत जाऊ द्या मायबाप, फक्त नाम मुखाला सुद्धा सहजासहजी येत नाही. नाम मुखाला येण्याकरिता सुद्धा अनेको जन्मीचं पुण्य असावं लागतं तर नाम मुखाला येतं तुकोबराय सांगतात. आणि तुकोबरायांच्या पुण्याचा जर आपण विचार केला मायबाप तर किती पुण्य तुकोबरायांच्या सोबत होतं सांगू. अरे एवढं पुण्य होतं महाराज, एवढी भक्ती होती, एवढं भक्तीचं टोक उंचावलं होतं की गगनाला जाऊन भिडलं होतं मायबाप. एवढी भक्ती केली होती की अक्षरशः भगवंताच्या डोक्यावरती त्या भक्तीचं ऋण झालं होतं मायबाप. एका युगातली ही भक्ती नव्हती किंवा एका युगातलं हे पुण्य नव्हतं, तर 4 युगातली ही भक्ती तुकोबांची होती महाराज. ज्या वेळेला सत्य युग चालू होतं आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्याचा नरसिंह अवतार होता त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय भक्त प्रल्हादाच्या रूपाने सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी होते. ज्या वेळेला पुढे त्रेता युग सुरू झालं आणि ज्या वेळेला रामप्रभू अवतारित झाले त्यावेळेला अंगद म्हणून जगद्गुरु तुकोबराय सेवा करण्यासाठी होते. पुढे ज्या वेळेला द्वापार युग आलं, ज्या वेळेला कृष्ण परमात्मा अवतारित झाले त्यावेळेला कृष्ण परमात्म्या सोबत उद्धव म्हणून त्या ठिकाणी
जगद्गुरु तुकोबाराय सेवा करण्यासाठी होते. आणि ज्या वेळेला कलियुग सुरू झालं, ज्या वेळेला पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा अवतार झाला, त्यावेळेला अगोदर तुकोबाराय नामदेवराय म्हणून सेवा करण्यासाठी होते. आणि त्याच्यानंतर पुढे तुकोबाराय म्हणून एवढी 5-4 युगातली भक्ती होती महाराज. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, माझ्या संचितामध्ये खूप सगळं पुण्य आहे, म्हणूनच नामाबद्दल प्रीत आहे मायबाप. सहजासहजी नाम मुखाला येत नाही. ज्ञानोबाराय गोड बोलतात, जयाची वाचा पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जन्म सहस्त्र ओळखीजे, एक वेळ मुखासी यावया. एकदा मुखाला येण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं. ते किती साठवावं लागतं, तिळे तिळे पुण्य साचा पडे, एवढं पुण्य साठवावं लागतं मायबाप. आताशी आपण सर्वांनी गायलं बहुता सुकृताची जोडी, आणि म्हणून विठ्ठली आवडी हे लागतच मायबाप, तर मुखाला नाम येत असतं. किंवा नाथांनी सुद्धा बोलावं, अनंता जन्मीचे बाबा सुद्धा हरिपाठामध्ये बोलतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याची मुखी हरिपैठा होय, त्याच्याच मुखाला नाम येत असतं. रामायणामधला वाल्या कोळी सगळ्यांना माहितीये वैभव, त्याला मरा मारा एवढं म्हणता आलं, पण राम म्हणता आलं का? नाही आलं. मला सांगा, मरा म्हणण्याकरिता किती अक्षर होती? 2च होती, म आणि रा. आणि राम म्हणण्याकरिता किती आहे? 2च आहेत मायबाप, पण आलं नाही. त्याच्यासाठी धन्य मी मानीन आपुली संचित, राहील से प्रीत तुझे नामे.
पुण्य असावं लागतं मायबाप, आणि संचित भोगण्याकरिताच आपण या ठिकाणी आलोय. हे भोगावंच लागतं, हा इथला नियम आहे मायबाप. जसं आपण पेरून ठेवलं तेच पुढे उगवणार आहे. तुमच्या आमच्या पदरामध्ये सगळं पाप दडलेलं आहे मायबाप, म्हणून तुमच्या आमच्या मुखाला नाम येत नाही. बीज बोया बबुल का तो आम कहासी आहे, कबीरांनी बोलावं. अरे एका माणसाने काय केलं, बाबडीचं बीज घेतलं, शेतामध्ये नेलं, त्याला लावलं. लावल्याच्या नंतर 5 ते 6 वर्ष त्याचं संगोपन त्यानं चांगलं केलं त्याचं, आणि 6 वर्षाच्या नंतर महाराज प्रत्येक फांदीला जाऊन असं उचलून पाहू लागलं, अरे आंबे कसे लागले नाहीत, आंबे कसे लागले नाहीत, मला सांगा मायबाप आंबे लागतील का? बीज कशाचं लावलं होतं? बावडीचं लावलं होतं. म्हणून म्हणतात बीज बोया बबुल का तो आम कहासे आहे. मग तुम्ही आम्ही सगळं पाप पेरून ठेवले महाराज, म्हणून मुखाला नाम येणार नाही. तुकोबाराय म्हणतात काही दिवसापूर्वी म्हणजे गत जन्मामध्ये मी असणारं पुण्याचं बीज पेरलं, आणि त्या पुण्याच्या बीजालाच आलेलं फळ म्हणजेच नामाबद्दलची प्रीत विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी संचिताला धन्यता देत आहेत. तुकोबाराय एवढ्यावरती थांबले नाहीत मायबाप. तुकोबाराय म्हणतात अरे नामाबद्दल माझ्या अंतकरणामध्ये प्रीत आहे, म्हणून याचाच फायदा मला काय झाला तर अभंगाचा. सगळ्यांसाठी एकदा टाळी वाजवा जोरात, जोरात वाजवा मागचे सुद्धा. कथा कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर टाळी वाजवायची मायबाप. सांगू फायदा काय? आपल्या घरातली लेकरं ही पारमार्थिक निघत असतात, म्हणून टाळी वाजवत जा. आणि दुसरी गोष्ट आपल्यावरचे विघ्न सुद्धा जात असतात,
वाहे टाळ टाळ्या टाळी आणि होईल होळी विघ्नांची संत प्रमाण देतात, म्हणून टाळी वाजवायची आणि तुम्ही फ्रेश बसा. असं तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात. अभंगच त्याच्यासाठी निवडलाय. सांगू तुमच्याकरिता एक वाक्य. अरे दुनिया जिसे चुनती है, दुनिया जिसे चुनती है वो संसद में दिखते हैं, और मेरे भगवान परमात्मा जिन्हें चुनते हैं वो कथा और कीर्तन में दिखते हैं. सर्वजण भाग्यवान आहात. संचितामध्ये पुण्य आहे मायबाप. आणि असं फ्रेश बसा. आता मी एवढ्या लांबून आले, तुमच्यापेक्षा फ्रेश दिसायले ना. दुपारी कथा केली, सकाळचं एक कीर्तन आणि आता एक कीर्तन. मग तुम्ही फ्रेश दिसायलात का? तुम्ही फ्रेश बसायचं. एवढा सुंदर महाराजांनी या ठिकाणी आयोजित केलेला हा प्रतिवर्षाप्रमाणे चालणारा सप्ताह आहे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय अतिशय विश्वासाने त्या ठिकाणी बोलतायत. काय म्हणतात? धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे यावा ही काळा हाती. आता मी काळाच्या हाती जाणार नाही. एक शंका तुकोबारायांच्या मनामध्ये होती महाराज. कोणती? जगा काळ हाय, ही शंका होती महाराज. पण ती शंका आता मिटली म्हणतात. आणि तुमचं आमचं सुद्धा असंच झालं पाहिजे. मरणा अगोदर सगळ्या शंका आपल्या मिटल्या पाहिजे. आणि जर महाराज संदेह शंका ती मनामध्ये राहिली तर वासना त्याच गोष्टीमध्ये गुंतून राहते. हा आत्मा कधीही मुक्त होत नाही. हे फार घातक आहे महाराज. माऊली सुद्धा म्हणतात, संशयाहुनी थोर आणिक पाप नाही घोर, विनाशाशी वाघूर प्राणी आसी. विनाश होतो महाराज. इथं संसारामध्ये सुद्धा संशय चालत नाही. ज्या घरामध्ये पती पत्नीमध्ये संशयाचं मारा आहे त्या घरातला संसार कधीही सुखाचा होत नाही मायबाप. आणि तसंच आहे परमार्थामध्ये सुद्धा संशय संदेह शंका हे काही चालत नाही. त्या भेटल्या पाहिजे. म्हणून तुकोबारायांच्या आतमधल्या सगळ्या संदेहाच्या गाठी नाहीशा झाल्या. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. अरे ज्या तुकोबारायांची नामाबद्दल एवढी प्रीत आहे तेच तुकोबाराय फक्त विश्वासाने म्हणू शकतात की आता काळाच्या हातात मी जाणार नाही. हा विश्वास आहे. आणि परमार्थामध्ये मायबाप निष्ठा असावी. निष्ठा निष्ठी नको. भाव असावा, भेदभाव नको. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको. विठ्ठल इथं एकदा नाम घेणारा सुद्धा तरुण जाऊ शकतो मायबाप. मग तुकोबारायांसारख्यांनी का म्हणू नये बरं विश्वासाने? सांगू तुम्हाला, एकदा नाव घेतलं तरी सुद्धा काय लाभ जीवनामध्ये होतो याच्याकरिता एक दृष्टांत सांगते ऐका. एका गावामध्ये दोघे जण भाऊ भाऊ राहत होते. मोठा जो भाऊ होता ना तो अतिशय पारमार्थिक होता आणि लहान जो होता तो नास्तिक होता. त्याला कधी असं सत्याचा आवाज सुद्धा कानावरती आलेला चालत नव्हता. पण मोठ्या भावाची इच्छा होती की अरे या लहान भावाने सुद्धा कधीतरी देवाचं नाव घेतलं पाहिजे. अनेक त्या ठिकाणी प्रयत्न केले मायबाप, पण कधी सुद्धा हा देवाचं नाव घ्यायला तयार झालेला नाही. एके दिवशी यानं काय केलं, विचार केला, अरे असं करू घरामध्येच एखादा भजनाचा सुंदर कार्यक्रम ठेवू, म्हणजे याच्या कानावरती हा आवाज जाईल आणि तो सुद्धा नाम घेण्यासाठी प्रवृत्त होईल. म्हणून घरामध्ये काही साधू मंडळींना त्यांनी आमंत्रित केलं मायबाप. सुंदर असणारा भजनाचा कार्यक्रम झाला आणि झाल्याच्या नंतर ज्या वेळेला संत मंडळी निघाल्याच्या नंतर एक संत महात्मा त्या मोठ्या भावाच्या जवळ गेले आणि ते संत महात्मा बोलतायत, अरे एवढा सुंदर असणारा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडला, पण तुझ्या चेहऱ्यावरती काहीतरी चिंता जाणवते. कशाची नेमकी चिंता आहे मला ती कळू दे. असं विचारल्याच्या नंतर तो मोठा भाऊ सांगायला लागला, महाराज माझा एक छोटा भाऊ आहे, तो कधीही देवाचं नाव घेत नाही, पण माझी अशी इच्छा आहे की त्यानं मरणा अगोदर एकदा तरी देवाचं नाव घेतलं पाहिजे. ही माझी इच्छा आहे. संत महात्मे म्हणतायत, चल बरं कुठे दाखव. आणि मग महाराज त्या मोठ्या भावाने नेलं. वरच्या मजल्यामध्ये दारं खिडक्या लावून तो मोठा टीव्हीचा आवाज करून घरामध्ये बसला होता. संत महात्मा तिथे गेले. महाराज गेल्याच्या नंतर प्रथम हात जोडले, अरे बाबा तुझ्या भावाची इच्छा आहे, एकदा तरी तू नाम घे. आणि तुझ्या भावाची इच्छा आहे म्हणून नाही तर तुझा सुद्धा उद्धार या ठिकाणी होणार आहे, म्हणून तू नाम घे. हात जोडले मायबाप संतांनी, पण तो म्हणायला तयार
नाही. आणि हे संतच करू शकतात या जगाच्या पाठीवरती, निस्वार्थीपणानं प्रेम करणारे, तुमच्या आमच्या पाया पडून आम्हाला हिताचा मार्ग दाखवणारे संत आहेत महाराज. हात जोडले महाराज, लागून या पाया विनवितो तुम्हा आणि करे टाळी बोला मुखी नाम. संत म्हणतायत बाबा एकदा राम म्हणायलाच तयार नाही मायबाप. संताला थोडस राग आला आणि संत महाराज याही पुढे काहीतरी बोलू करू शकतात. किती सांगू तरी न ऐकती भटकीचे, हे सुद्धा संतांना येत असतं. हे थोडस मर्यादित वाटतं. पण नाथ बाबा तर याही पुढे जाऊन बोलतात, अरे काय तुझी माय का भूतापाशी गेली होती का? काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखासी आरे मुढा. नाथांनी बोलावं मायबाप. संत म्हणतायत अरे बाबा म्हण, एकदा तरी म्हणायलाच तयार नाही मायबाप. संतांनी अशी एक झापट उगारली आणि उगारल्याच्या नंतर अरे आता तरी तरी म्हणायला तयार नाही. संत महात्म्याने महाराज त्याचं शर्ट पकडलं, त्याला खाली पाडलं आणि आता मात्र संत महात्मा त्याच्या छातीवरती बसले आणि जोरात एक बुक्का उगारला, आता तरी आणि मग महाराज हा बुक्का पाहिला त्यानं आणि एकदाच राम म्हणलं. काय म्हणलं? एकदाच राम म्हणलं मायबाप. संत महात्मा उठले आणि तेच निघून गेलेले आहेत. झालं संतांचं काम मायबाप. आणि आता मात्र ज्या वेळेला हे एकदा राम म्हणलेलं आहे, म्हातारं झालं आणि म्हातारं झाल्याच्या नंतर ज्या वेळेला याला यमदूत नेण्याकरिता आले, त्यावेळेला चित्रगुप्त सुद्धा तिथं फाईल घेऊन हजर होते मायबाप. आणि ज्या वेळेला फाईल चेक करायला लागले चित्रगुप्त, सगळीकडे त्यांना लाल टीका दिसल्या, पण सगळ्यात खाली असणारी एकच हिरवी टीक दिसली महाराज. आणि हे चित्रगुप्त त्या यमदूतांना म्हणू लागले, थांबा, तुम्हाला यांना नेता येणार नाही. का तर यांनी आयुष्यभर जरी पाप केलं असलं तरी एकदा यांनी देवाचं नाव घेतले, म्हणून तुम्हाला यांना नेता येणार नाही. आपण असं करू, आता यांना घेऊन आपण ब्रह्मदेवाकडे जाऊया न्याय निवाडा करण्याकरिता. आणि आता मात्र त्याला म्हणू लागले, बाबा रे चल आपल्याला ब्रह्मदेवाकडे जायचंय. पण तो म्हणायला लागला, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, मला यायचं नाही. आता कसंही करून याला नेणं गरजेचं होतं. याच्यामुळे महाराज सुंदर पालखी सजवली, याला त्या पालखीमध्ये टाकलं आणि पुढे यमदूत आहेत, माग चित्रगुप्त आहेत आणि हे एकदा नाम घेतलेलं आता कुठं बसले? पालखीत बसलं आणि निघाले महाराज ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाच्या जवळ गेल्याच्या नंतर हात जोडले, सर्वांनी नमस्कार केला आणि बोलायला लागले, देवा अहो हे गिराईक असंय की यानं आयुष्यभर पाप केलं, पण एकदा देवाचं नाव घेतले, सांगा याला कोणती गती द्यावी? ब्रह्मदेव म्हणतायत, अरे ज्यानं सत्याकरिता 11,000 पट्टी फाडली, अरे ज्यानं पंगत घातली, ज्यानं इथली सेवा केली, त्याला काय गती द्यावी हे मला कळतं, पण असं एकदा नाम घेतल्याच्या नंतर काय गती द्यावं हे मलाही कळत नाही. मग महाराज ब्रह्मदेवाने असं सांगितल्याबरोबर आता विचारामध्ये पडले. आता सगळेजण बोलायला लागले, ज्यांच्याकडे सोमवाराचं खातं आहे म्हणजे भोलेनाथांकडे आपण सगळेजण जाऊया म्हणून कैलासावरती निघाले महाराज. आता ब्रह्मदेव आहेत, 2 यमदूत आहेत, चित्रगुप्त आहेत महाराज आणि ती पालखीत बसले. हे सगळे जण कुठे निघाले? कैलासावरती. आणि कैलासावरती गेल्याच्या नंतर सर्वांनी भोलेनाथांना नमस्कार केला आणि सांगू लागले, देवा अहो हा असा माणूस आहे की यानं आयुष्यभर पाप केलं, पण एकदा देवाचं नाव घेतलं, सांगा याला नेमकी कोणती गती द्यावी? भोलेनाथ बोलतायत, अरे ज्याने रोज माझ्या पिंडीवरती पाणी घातलं, ज्याने 108 वेळेला नाम घेतलं, ज्याने 1008 वेळेला नाम घेतलं, अशाला कोणती गती द्यावी हे मला कळतं, पण असं एकदा नाव घेतलं त्याला काय गती द्यावी हे मलाही कळना. मग महाराज सगळेजण चिंतेत पडले. आता मात्र ब्रह्मदेव आहेत, भोलेनाथ आहेत, 2 जण यमदूत आणि 1 चित्रगुप्त, हे सगळे जण निघाले कुठं? ज्याचं नाव घेतलं त्याच्याकडे जाऊ म्हणून विष्णू भगवान परमात्म्याकडे सगळे जण निघाले मायबाप.
आणि विष्णू भगवान परमात्म्याच्या जवळ गेल्याच्या नंतर सर्वांनी नमस्कार केला आणि सगळे जण बोलायला लागले, देवा अहो हा असा माणूस आहे की यानं आयुष्यभर पाप केलं पण एकदा नाम घेतलं, सांगा याला नेमकी कोणती गती द्यावी. विष्णू भगवान परमात्मा बोलतायत, अरे तुम्ही सगळे जण चालत इथपर्यंत आलात, ही एकटं पालखीत बसून आले आणि तुम्ही म्हणता अजून याला कोणती गती द्यायची. सांगा कोणत्या गतीचा विचार करतायत. याही पुढे विष्णू भगवान परमात्मा बोलतायत, ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचं दर्शन याला एकदा झालं, सांगा अजून कुठली गती द्यायची बाकी राहिली याला. कोण होता तो? एकदा नाम घेतलेला होता मायबाप. मग ज्यांनी आपलं सर्वस्वच देवासाठी अर्पण केलं ते तुकोबाराय का नाही म्हणणार. धन्य झालो आता यासी संदेह नाही आणि न पडे या वाही काळा हाती. आता मी काळाच्या हातात जाणार नाही, कारण त्याचं चिंतन केलं की या चक्रातून आपण बाहेर पडत असतो. तयाच्या चिंतने निरसेल संकट अंतराल दुर्घट भवसिंधू. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबा एवढाच लाभ माझ्या आयुष्यामध्ये नाही झाला तर बहु अवघड असणारे संत भेट मला झाली. नुसती भेट नाही झाली तर त्यांच्या संगतीमध्ये मला ब्रह्मरसाचं पान करायला. तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की संतांचा संग मला झाला आणि त्या संतांच्या संगतीमध्ये अखंड ब्रह्मरसाचं पान करण्यासाठी मला मिळालं. आणि जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती गोष्ट अगोदर दुसऱ्याकडे असायला पाहिजे तर आपल्याला मिळत असते. तसं महाराज मृदंग क्षेत्रातलं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर एखाद्या मृदंग विशारद असणाऱ्या व्यक्तीकडे जावं लागेल, आहे की नाही. ते सिस्टीम ऑपरेटिंग शिकायचे असेल तर त्याच्यातलं ज्ञान आहे त्याच्याकडे जावं लागेल. तसं ब्रह्मरसाचं पान करायला जर तुम्हालाही भेटावं वाटत असेल तर कुठं जावं लागेल? संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल महाराज. आणि संतांच्या संगतीत गेलात की मग ब्रह्मरसाचं पान करायला मिळतच. अरे तसं तर 9 रस सांगितले मायबाप. साधक लोक म्हणतायत सगळे रस ऐकले महाराज आम्ही, वीर करुणा अद्भुत हास्य भयानक विभत्स रौद्र शांत शृंगार, हे 9 ऐकले. पण आज तुम्ही वेगळाच रस सांगू लागले, ब्रह्मरस. नेमकी याची प्रक्रिया काय आहे, नेमका हा कसा बनवतात हेही आम्हाला सांगा. तर कसा बनवता तो? गेली 5 दिवसापासून तुम्ही सर्वजण घेतायत लावणी मृदंग.
श्रुती टाळ घोष आणि शेऊ ब्रह्मरस आवडीने हा सुंदर असणारा रस आम्ही सुद्धा सेवन करतोय. हा अतिशय गोड आहे मायबाप. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा गोड आहे, पण माणसं महाराज अमृतापेक्षा गोड असणारा रस बाजूला ठेवला आणि हव्या रसाच्याच नादाला माणसं लागली. पण ज्या गावामध्ये परमेश्वर महाराजांसारखी जर हिरे जन्माला आली असतील तर या गावातली माणसं त्या वाटेला सुद्धा जात नसतील असं मी मान्य करते बरं का. जात नाही त्या वाटेला जाऊन काहीच फायदा नाही मायबाप. उलट तुमच्या आमच्या संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तिकडच्या नादाला कोणीही लागायचं नाही. म्हणून म्हणतात बघा, लोग पीते पी पी के गिरते, लोग पीते पी पी के गिरते, हम भी पीते गिरते रहिए, हम भी पीते गिरते रहिए, हम तो पीते सत्संग प्यारे, हम तो पीते सत्संग प्यारे, ये नशा फिर करता नहीं, ये नशा फिर करता नहीं, मेरे बाबी बिहारी सबरिया, मेरे गंगा बिहारी सबरिया, तेरा जलवा कहाँ पर तेरा जलवा कहाँ पर आँख वालों ने मुझको देखा, 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 उसका दर्शन उसी को पाइए, इसकी आँखों की परवाह नहीं, मेरे बाबे बिहारी सबरिया, मेरे जिंदा बिहारी सबरिया, तेरा जलवा कहाँ पर, तेरा जलवा कहाँ पर, तेरा जलवा कहाँ पर. म्हणून हा असणारा गोड रस सर्वांनी सेवन करायला पाहिजे. बाकीच्या नादाला लागायला नको एवढी सर्वांचरणी प्रार्थना असेल. आणि हाच रस सर्वांनी आपण सेवन करायचा आहे. ज्यांचे मायबाप देवाने अजून हात चांगले ठेवले त्या सर्वांनी हात वरती करायचे. भजन करण्यासाठी करा. ताट करा ना एकदम ताट. पुढच्या वर्षीपर्यंत असेच राहिले पाहिजे. लक्ष्मी शरंगर सीतापती रघुवीर राधा गोविंद,
एकाने हात वर केले नाही बरं का. इथूच तुमचा परमार्थ चुकायला लागला. हा सप्ताह काही आमच्या कष्टाच्या पैशाने नाही चालला मायबाप, तुमच्या कष्टाच्या पैशाने. आणि तुम्ही इथंच चुकायला लागले. मोठे मोठे पाकिट महाराजाला द्यायला लागलात, महाराजच गाडीत फिरायले, तुम्ही इथंच नळी फुंकिले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. असं नको मायबाप, तुमच्याही पदरामध्ये काहीतरी पुण्य पडलंच पाहिजे, म्हणून हात वर केले पाहिजे. टाळी वाजवली मग असे सांगितलं तरी तुम्ही कोणीच ऐकलं नाही. आता प्रामाणिकपणे हात वर करा बरं. आणि जे हात वर करणार नाही त्यांच्या पोराला बायकोच मिळणार नाही. आता करतात तुम्ही गेले प्रामाणिकपणे, पण पुन्हा अर्ध्यातच खाली गेले. महाराज त्यांच्याही पोराला बायको मिळेल पण अर्ध्यात सोडून जाईल. म्हणून प्रामाणिकपणे उद्यापासून तरी हात वर सर्वांनी करायचे. म्हणून ब्रह्मरस करो भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ. एवढा गोड रस मला संतांच्या संगतीमध्ये सेवन करायला मिळाला. जीवी गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयासाठी पुढे असा रस आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अरे असा रस मी कितीही सेवन केला तरी माझं पोट भरलेलं नाही, तो अजून मला सेवन करावाच वाटतोय. अभंगाचा
तुमच्या टाळीचा आवाज येत नाही मायबाप. सांगू महिला मंडळ, महिला कशातच कमी नाहीत. आज सगळ्या क्षेत्रात महिला पुढे आहेत. राष्ट्रपती महिला, उपमुख्यमंत्री महिला, कीर्तनकार महिला, पायलट महिला, इंजिनियर महिला, डॉक्टर महिला, आणि एका घराचे 2 करायला हे पटतं तुम्हाला. टाळी वाजवायची. गोड बरं का, वातावरण अतिशय गोड आहे. आम्हालाच यायला वेळ थोडासा झाला, म्हणून तुकोबराय शेवटी सांगतात, तुका म्हणे पोट धालेची न धाय खातलेची खाय आवडीने. हा रसच असा आहे मायबाप. अरे आपल्याला आयुष्यामध्ये बेइज्जत करणारा रस एकदा आपण चाखला तर आयुष्यभर तो सोडत नाही. मग हा तर रस किती चांगला आहे, अमृतापेक्षा गोड. एकदा घेतला तर लालचावले मन लागले से गोडीन ते जीवे न सोडी ऐसे झाले, किंवा येणे सोसे मन झाले हावभरी परत माघारी घेत नाही. असा गोड असणारा रस आहे. तुकोबाराय किती सेवन करतात. एक वेळचा प्रसंग आहे, थोडक्यात सांगते. जगद्गुरु तुकोबारायांना ज्या वेळेला देव प्रसन्न झाला त्यावेळेला देव म्हणू लागले, तुकोबाराय आज माझ्याकडे तुम्हाला काहीतरी मागावं लागेल. त्यावेळेला तुकोबाराय मागतात, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. देव म्हणू लागले, अरे तुकोबा, ज्याला मी प्राप्त झालो त्याचं जन्ममरणच चुकत असतं, त्याचं जन्ममरण नाहीच होत असतं, आणि तुम्ही म्हणताय तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. तुकोबाराय गोड उत्तर देतात, देवा तुम्ही जवळ आहेत याच्यात फार सुख नाही, तर तुम्ही भेटावं याच्याकरिता जे अखंड मी भजन गातोय ना त्याच्यात फार मोठं सुख आहे. म्हणून गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. म्हणून भजनात जेवढी गोडी आहे तेवढी कुठं सुद्धा नाही. म्हणून तुकोबारायांचं पोट अजूनही भरलेलं नाही. अतिशय गोड रस आहे. जाता जाता सर्वांचरणी एक प्रार्थना असेल,
होता होईल तेवढे अधिक लहान लेकरं इकडे आणण्याचा प्रयत्न करा. तसे आता इथं मला भरपूर दिसायलेत, यांच्याकरिता सुद्धा टाळी वाजवा. 11:30 पर्यंत कीर्तन चालणार आहे बरं का. 9:30 चालू झालं तसं काय 11 आपण कोणाचा हात, त्याच्यामुळे चला विनोदाचा भाग सोडा. गोट लेकर आहेत माय बाबा, आणि असंच इथं आले पाहिजे, अजून आले पाहिजे. मी तर असं सांगू लागले, आता 80-90च्या पुढच्यांनी घरी बसलं तरी चालेल, पण त्यांच्या बदलीत त्यांचे नातू इथं आले पाहिजे. कारण वारकरी संप्रदायाची भगवी पताका भविष्यामध्ये त्यांच्या खांद्यावरती जाणार आहे, म्हणून लहान लेकर आले पाहिजे. त्या लेकरांच्या डोळ्याला पाश्चात्य संस्कृतीचं प्रदर्शन दाखवण्यापेक्षा मायबाप मी असं सांगते की तुमच्या जर घरची परिस्थिती फार चांगली असेल तर 2 महिन्याला नाही जमलं तर 4 महिन्याला का होईना तुम्ही आळंदीला जा, आणि तिथं गेल्याच्या नंतर समाधीच्या जवळ ज्या वेळेला जाल त्यावेळेला त्या लेकराला सांगा, अरे राजा, ही जी समाधी आहे ती कोण्या सामान्याची नाही, तर एका 22 वर्षाची असणाऱ्या तरुणाची ही समाधी आहे. अरे कोण आहेत ते 22 वर्षाचे असणारे तरुण, ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, अमृत अनुभवाला पूर्ण विराम दिला, चांगदेव 65 चांगदेवाच्या गळी उतरली, सामान्यांकरिता हरिपाठ लिहिला. इतकंच नाही तर जाता जाता पसाईदान रूपी कळस ज्यांनी रचला ते माऊली ज्ञानोबाराय आहेत मायबाप. कोण माऊली ज्ञानोबाराय? अरे चंद्राची शीतलता, सूर्याची तेजस्विता, धरतीचं धारिष्ट्य, आचार्याचं आचार्यपण, देवाचं देवत्व, मातेचं मातृत्व, कर्णाचं दातृत्व, सज्जनांचा आदर, माईचा पदर आणि ज्ञानाची सागर असणारे माऊली ज्ञानोबाराय. म्हणून त्या माऊलींबद्दल सुद्धा त्या लेकराला सांगत चला, एवढीच विनंती असेल. आज सर्वांना वाटतं तुमच्या आमच्या पोटी सुद्धा माऊली ज्ञानोबाराय आले पाहिजे, तुकोबाराया सुद्धा आले पाहिजे, पण येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आले पाहिजे, पण काय येत नाही महाराज? अजून पुण्यवान तितकी आई जन्माला आलेली नाही. त्या जिजाऊची पुण्याई होती म्हणूनच शिवबा सुद्धा जन्माला आले होते. थोडस एक 5 मिनिटात मी आवाज वाढवा दाखवा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, ओ बापाचा बाप मग शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप मग शिवबा जन्मला. जनकल्याणाची शिकवणा या भारतभूमीमध्ये एक दिव्य तेजस्वी तारा होऊन गेला. तो दिव्य तेजस्वी तारा, अरे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. ऐका, भारतभूमी किती पवित्र, किती महान आहे. अरे एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, 2 बार गलती करे उसे हैवान कहते हैं, और 3 बार गलती करे उसे शैतान कहते हैं, शैतान, और बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और उस पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं, हिंदुस्तान. और या भारतभूमीमध्ये एक दिव्य तेजस्वी तारा होऊन गेला. 18वं शतक आहे मायबाप. या 18व्या शतकामध्ये आया बहिणीच्या इज्जतीची लठ्ठर विशीला सांगण्यात येऊ लागले. आणि मंदिरावरचे कळस टाकण्यात आले, मूर्तीच्या विटंबना झाल्या, धर्म त्राही करायला लागला. आणि अशाच गुलामगिरीच्या काळामध्ये
बोलते मासाहेब जिजाऊंनी स्वराज्याचं तेवढं स्वप्न पाहिलं. बघता बघता मासाहेब गरोदर राहिल्याच्या नंतर मासाहेबांना डोहाळे लागले. अरे डोहाळे लागले ते तुमच्या आमच्यासारखे आंबट खाण्याचे नाही, तुमच्या आमच्यासारखे गोड खाण्याचे नाही, तुमच्या आमच्यासारखे गोड खाण्याचे नाही. अरे एक दासी समोर आली बोलते मासाहेब आपणास डोहाळे लागले काय हवंस वाटतं. मासाहेब बोलताय अरे आम्हास वाटतं घोड्याला टाक मारावी, घोड्यावरती बसावं आणि या सह्याद्रीच्या तिन्ही परिसरामध्ये घोडा फेकावा आणि आया बहिणीच्या इज्जतीची लक्षण वेशीला टाकणाऱ्याचे हात कलम करून टाकावे. डोहाळे एक नायबाप मासाहेब जिजाऊ म्हणजे बघता बघता 9 दिवस सरले आणि तो दिव्य दिवस उजाडला. तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. गड आहे शिवनेरीचा आणि याच गडावरती माझ्या राजाचा जन्म झाला. शिवनेरीवर शिवजन्मला राजाचा शिवबाराजी लहानाची मोठी महिला आली. 5 वर्षाचा अनुभव आहे. एक वेळचा प्रसंग शिवबाराजी खिडकीच्या जवळ गेले आणि खाली डोकावून पाहताय भला मोठा तंबू मारण्यात आला होता आणि एक तरुण स्त्री त्या ठिकाणी नृत्य करत होती. ते शिवबाने पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्याच ठिकाणी थांबलेले आहेत. पहा इतक्यामध्ये मासाहेबांनी हे दृश्य पाहिलं आणि मासाहेब शिवबाराजांकडे पाहून बोलताय शिवबा अरे तुला बाया नाचवणारा नाही तर तुला बाया वाचवणारा राजा व्हायचं रे, बाया वाचवणारा या महाराष्ट्राचा छत्रपती व्हायचं रे, छत्रपती. आणि हे मासाहेबांचे शब्द अंतःकरणावरती बिंबवले आणि स्वतःच्या रक्ताचा अभिषेक राहिली स्वराच्या पिंडीवरती केला आणि अखंड स्वराज्याच्या दिशेने वाटचाल केली. मायबाप स्वराज्याच्या दिशेने जात असताना अनेक पराक्रम माझ्या राजाने केले. शाहिस्ते खानाची बोटे कापली, अफजल खानाचा वध केला, अनेक वाखंड्याचं खंडन माझ्या राजाने केलं आणि एकदाच मासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं. अर्धा तास लागेल मायबाप अजून संभाजी महाराजांचं अख्खं चरित्र आहे. पण आता तुम्ही रोज कार्यक्रम करणारी माणसं आहे, आम्ही सुद्धा रोज कार्यक्रम करणारी माणसं आहे, म्हणून सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते. एवढ्या लांबचा प्रवास करून येत असताना थोडस चुकली या वर्म फेरा ते आमचं आम्हाला आता झाकली बोट सव्वा लागण्याची ते महाराजांच्या मध्ये आमच्या मध्येच असू द्या. आणि साहेबाला सुद्धा कालपासून ड्युटी महाराज इकडं लागली, इतके दिवस तिकडं होते पण कालपासून तुमच्या इकडं आले ते नांदेड भागामध्ये. नरसी ते बासर पासून घ्यायला आलेत मला महाराज परत, म्हणून एवढा उशीर झाला. म्हणून सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी सर्वजण गुरुजन मंडळी आहेत, सर्वांना धन्यवाद असतील. सिस्टीमवाल्या दादाला धन्यवाद, श्रुती सज्जन मायबापांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देते. आणि झालेली सेवा भक्तराज हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी माझ्या वाणीला सुद्धा पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर Thank you.
महाराज